आपटी यांच्या माध्यमातून आपटीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. या सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश, त्याला साथ देतोय सागर बनकरी आणि गोलंदाजी मार्क वरती योगेश शेठ आहेत, योगेश बनकरी आहेत. गेम ऑन. पहिला चेंडू फुल टॉस होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत नाहीये आणि वाईट +1 मिळतील चेंडूवरती 2 धावा. दोन्ही टीमकडे एक एक रिव्ह्यू असेल रनआउट आणि बीमर साठी, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. प्रत्येक इनिंग मध्ये तो एक एक रिव्ह्यू असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश शेठ बनकरी, जे कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. फुल टॉस आहे, क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला, सुरेख झेल पकडलाय, फलंदाज झाले बाद लागतोय. हा पहिला धक्का. योगेश बनकरी बॅक टू द पवेलियन. तिसऱ्या क्रमांकावरती 1-2 ही धावसंख्या आहे. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. दीपक, फुल टॉस. हा तिसरा फुल टॉस चेंडू फेकलाय ऑन साइडला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक येतील चेंडूवरती आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. इट्स अ बीमर. नो +2 मिळतील या चेंडूवरती 3 धावा. लाईन आणि लेन सापडत नाहीये दीपकला या सकाळच्या सत्रामध्ये. आजचा हा पहिला सामना सुरू आहे. फ्रीट आहे आणि हा चौथा फुल टॉस त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसामधील हा पहिला चौकार येतोय सागर बनकरीच्या बॅटमधून. चांगली सुरुवात केली आहे गावदेवी कांबा संघाने या मॅच मध्ये. टॉस गमावला होता सकाळच्या या सत्रामध्ये आणि प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय गावदेवी कांबा संघाने बनवल्यात 1-9. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे दीपकचं. 4 चेंडू फुल टॉस फेकलेत आतापर्यंत या षटकामध्ये. लाईन आणि लेन सापडत नाहीये दीपकला. एक चांगला गोलंदाज आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेवरती चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 2 धाव पूर्ण होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये 11 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकर आहे बॅटची कडे आणि अप्रतिम एका हातामध्ये हा झेल पकडलाय भावेशने. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. सागर बनकरी बॅक टू द पवेलियन.
न्यू बॅट्समन तो भाग्येश येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. 2 बाद धावसंख्या आहे 11. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे गोलंदाज दीपकचं. दीपकने या षटकामध्ये 2 विकेट मिळवलेत. योगेश बनकरी आणि सागर बनकरी हे 2 मुख्य फलंदाज बाद झालेत. आपटीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलंय, सॉफ्ट हँडने खेळले होते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण. तेजस आहेत डीप मध्ये आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 बाद 12. धावसंख्या आहे 12. ड्राईव्ह केले, कव्हरला फिल्डर आहेत आणि फलंदाज झाले, बाद लागतोय. अजून एक धक्का. गावदेवी कांबा टीमला तिसरा फलंदाज गमावलाय. फलंदाज निलेश बॅक टू द पविलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे गावदेवी कांबा टीमची 3 बाद 12. रनआउट साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे, त्यामुळे आपण चेक करूया. 10 क्रिक च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि आमचे तिसरे पंच आहेत अविनाश टेंबे सर, मॅन फ्रॉम वांगणी. आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऑनफिल्ड कॉल आउट आहे. सुदीप अंबवणे सर आहेत आणि सनी सर आहेत. हे 2 ऑफिशियल पंच मैदानावरती आहेत. नेक्स्ट मॅच मामनोली प्रवीण विषय यांचा संघ असेल आणि केजी स्पोर्ट्स रायते या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. यस निलेश बाद आहेत असं म्हणणं आहे पंचांचं. गोलंदाज यावेळेस बॅक टू द बॉलर खेळत आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण घेऊन ट्रॅव्हल होतो आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 13. यापुढील सामना असेल केजी स्पोर्ट्स रायते विपक्ष मामनोली या 2 संघांमध्ये. शशिकांत सुरोशी साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ड्राईव्ह केलाय, यावेळेस कव्हरला फिल्डर होते, वैभवने केली चूक. चांगले क्षेत्ररक्षण. 3 धावा कंप्लीट आणि 3 धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 3ने पुढे जाईल 16 धावा. वैभव यांच्या जर्सीवरती AB आहे, परंतु तशी फिल्डिंग झाली नाहीये त्याची. काय हरकत नाहीये, एक चांगला
खेळाडू आहे वैभव. शशिकांत सुरोशी साहेबांचं आगमन होत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. बॅटची कडा आहे गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतं थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जाईल थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौरेगावचे उद्योजक आदरणीय शशी सुरोशी साहेबांचं आगमन झालेलं आहे. RNK ब्रिक्सचे ते सर्व आहेत. विनंती असेल दादांना की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहेत. फेक खराब झालीये. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव मिळतील या चेंडूवरती. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र मिळत आहेत या 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 22-22. सुरुवात खूप चांगली केली आहे या सामन्यामध्ये. फुल टॉस चेंडू आहे. बॅट्समन बीट, कीपर देखील बीट झाले होते परंतु शॉट फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि धावसंख्या 22-22. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. गोलंदाज नितीश गोलंदाजी मार्क वरती. 4 षटकांचा सामना आहे. RNK ब्रिक्स आई गावदेवी पोई शशीदादा सुरोशी आणि रोशनदादा सुरोशी यांचा संघ आपण पाहतोय. शॉर्ट आर्म पुल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतःला स्ट्रेच केलं आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. 1 रन शॉट आहे त्यामुळे एकच धाव असलेल्या चेंडूवरती. 1 रन शॉट आहे त्यामुळे एकच धाव असलेल्या चेंडूवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. तिसऱ्या षटकामध्ये भावेश. स्ट्राईक इनला फलंदाज. अनिकेत आहेत. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. फिल्डर येथील चांगले क्षेत्ररक्षण तेजस होते. लॉंग ऑन सीमा रेषेवरती मिळते एक धाव. धावसंख्या 24. धावसंख्या आहे 24 धावा.
अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो ऑन साइडला. फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने वैभव आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण वैभवने केली आहे या चेंडूवरती आणि मिळतील या 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. खूप चांगली समालोचक देखील आहेत वैभव. व्हॉइस ऑफ पोई. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग आपण पाहिला भावेशच्या या चेंडूमध्ये. वेगाने इम्प्रेस केलंय, वेगाने बीट केलंय. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 26 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत आणि बागेश ही जोडी आपण पाहतोय. अनिकेत आणि बागेश ही जोडी मैदानावरती आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॅटची कडा आणि लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर चौकार. पोईकर चषक पाहिलं KGPLच्या ऐतिहासिक मैदानावरती. त्याचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. धावसंख्या आहे 30. षटक क्रमांक सुरू आहे 3रं. भावेश गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. चूक केली आहे. झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळते बागेशला आणि 2 धावा मिळत आहेत गावदेवी कांबा संघाला. धावसंख्या 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच मामनोली विपक्ष KG स्पोर्ट्स रायते या 2 संघांमध्ये. पुन्हा ड्राईव्ह केलंय. कव्हरला फिल्डर आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि फलंदाज होईल बाद लागतोय. अजून एक धक्का. बागेश बॅक टू द पवेलियन. गोलंदाज आहेत या अंतिम षटकामध्ये जयेश. फुलटॉस होता. या फुलटॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज अनिकेत आणि न्यू बॅट्समन आपण पाहतोय. अनिकेत बेलवले आणि अनिकेत इंदुलकर ही जोडी आहे. अनिकेत इंदुलकर स्ट्राईक एंडला आहेत आणि गोलंदाज जयेश. धावसंख्या आहे 32. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद लागतोय. अजून एक धक्का गावदेवी कांबा संघाला.
गोलंदाज जयेश. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल, फिल्डर जज करतील आणि चुकीचं जजमेंट. झेल ड्रॉप केलाय, मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 33. षटक क्रमांक सुरू आहे. हे शेवटचं जयेशचं आणि जयेशने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यावेळेस लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप मध्ये फिल्डर येतील चेंडूवरती. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. मिळतील चेंडूवरती 2 धावा धावबादची संधी आहे आणि फलंदाज होईल, बाद लागतोय. अजून एक धक्का गावदेवी कांबा संघाला. हे 35 योगेश पवार येत आहेत नवीन फलंदाज. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये होतीये जयेशच्या माध्यमातून. RNK ब्रिक्स आई गावदेवी पोई आणि त्यांना फाईट करतोय गावदेवी कांबा. या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. आजच्या दिवसामधील हा पहिला सामना. गोलंदाज जयेश परफेक्ट यॉर्कर चेंडू त्याला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे, डीप मध्ये 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. 37 धावा धावफलकावरती आणि 38 धावांचं टार्गेट सेट केलंय गावदेवी कांबा संघाने. RNK ब्रिक्स आई गावदेवी पोई या संघासमोर 24 चेंडू आणि बनवायच्या धावा 38. नेक्स्ट मॅच आहे KG स्पोर्ट्स रायते विपक्ष मामनोली या 2 संघांमध्ये. कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. मामनोली आणि KG स्पोर्ट्स रायते या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विनंती असेल मामनोली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या.
आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. जय हनुमान मामनोली आणि त्यांना फाईट करेल KG स्पोर्ट्स रायते. सचिन दादा शिसवे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आपटीकर चषकाचं कॉल आहे आणि आलंय आपटी बी. टॉस जिंकलाय जय हनुमान मामनोली या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतो. 4 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ रायते संघ आहे. तर या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जसं सर्वांना माहितीच आहे, रायते संघाची फलंदाजी खूपच स्ट्रॉंग आहे. त्यांना आम्ही कमीत कमी 50 धावांच्या आत रोखून ते सफल चेस करण्याचा प्रयत्न करू. आपण प्रत्येक वर्षी आपटीकर चषक खेळता. प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य असतं या स्पर्धेमध्ये. आपटीकर चषकाबद्दल काय म्हणणं असेल? आपटीकर चषकाचं आयोजन नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर असतं. जसं मागच्या वेळी इथे थोडी खेळपट्टी थोडी खराब होती, पण यावेळी त्यांनी त्याच्यावर खूप छान काम केलं आणि चौफेर व्यवस्थित खेळपट्टी बनवलेली आहे. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्यासोबत रायते टीमचे प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे. 4 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 70. नक्की शुभेच्छा असतील कारण की सामना देखील सुरू झालेला आहे. टॉस जिंकलाय जय हनुमान मामनोली या टीमने आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण. फुल टॉस आहे. बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. अप्रतिम आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय स्क्रीन समोर. फिल्डर होते भागेशने हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद लागतोय. हा पहिला धक्का. भावेश बॅक टू द पविलियन. राजने ही गोल्डन विकेट मिळवली आहे. भावेश बाद झालाय. हा खूप मोठा धक्का लागलाय. RNK ब्रिक्स आई गावदेव पोई या टीमला. शशीदादा सुरोशी आणि रोशनदादा सुरोशी यांचा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये आहे. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येते वाईट बॉल. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज तेजस आहे. यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येते वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू. वाईट चेंडू फेकलेत गोलंदाज राजने. धावसंख्या 4. बनवायच्या धावा 4 षटकांमध्ये 38. RNK ब्रिक्स आई गावदेव पोई विपक्ष आपण पाहतोय गावदेव कांबा. या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. या पुढील सामना असेल मामनोली विपक्ष KG स्पोर्ट्स रायते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. खूप आधीच खेळले. हा फटका चेंडू थोडासा उशिराने आला आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. 4 धावा धावफलकावरती. तेजस हरड ऑन स्ट्राईक. यावीस पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण. फ्रंट फूट नो बॉल. नो +1 मिळतील या चेंडूवरती. 2 धावा
आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 6. चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्या धावा 23 या मॅच मध्ये. चेंडू नवीन असेल बघा. 2 षटकांच्या आतमध्ये चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीन असेल आणि 2 षटकानंतर चेंडू जुना असेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अठरा चेंडू आणि बनवायच्या धावा 23 या मॅच मध्ये. समीकरण सोपं झालंय. RNK ब्रिक्स आई गावदेवी पोई या टीम समोर शशी दादा सुरोशी आणि रोशन दादा सुरोशी पुरस्कृत संघ आपण पाहतो. ड्राईव्ह केलाय, मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. प्रवीण येत आहेत फार वेगाने, येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत मिळते त्या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 17. 21 धावांची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये RNK ब्रिक्स आई गावदेवी पोई संघाने. कैलास दादा शिसवे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आई एकविरा क्रिकेट संघ आपटी बी आणि ग्रामस्थ मंडळ आपटी आयोजित आपटीकर चषकामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो आहे. व्हाईट बॉल. गोलंदाज आहेत ऋतिक. धावसंख्या आहे 18. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. खराब गोलंदाजी होतीये ऋतिकच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 19 धावांची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक. या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय RNK ब्रिक्स आई गावदेवी पोई संघाने. फुलटॉस चेंडू आहे. सॉफ्ट हँडने खेळतात. ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. 1 धाव झाली पूर्ण. बॅट बाउन्स आपण पाहतोय. बॅकअप आहे. बॅकअप साठी येतील प्रवीण बनकरी, तोपर्यंत मिळत्या त्या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 71. 16 चेंडू शिल्लक आहे. 17
धावांची गरज आहे. गोलंदाज ऋतिक या दुसऱ्या षटकामध्ये यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत नाहीये. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? आणि यस, दुसरी धाव देखील पूर्ण झाली, कारण की बॅकअप भरपूर उशिराने येत आहे. भाग्यशाली होते आणि मिळत्या त्या धावा 2 धावसंख्या 23 आहे. जिंकण्यासाठी आता मात्र रनबॉल इक्वेशन 15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पंधरा चेंडू आणि 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. समीकरण सोपं झालंय. RNK ब्रिक्स पोई या टीम समोर मिडविकेटला फिल्डर आहेत भाग्येश. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण, मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 धावा, 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. RNK ब्रिक्स आई गावदेवी पोई या संघाला. शशी दादा सुरोशी आणि रोशन दादा सुरोशी जे चौरेगावचे उद्योजक आहेत, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय पोई संघ. या संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. गोलंदाज ऋतिक आहे, स्ट्राईक इनला फलंदाज नितीश. फुलर लेनचा चेंडू त्याला ड्राईव्ह केलाय. कव्हरला फिल्डर आहे डीप मध्ये प्रवीण. फार वेगाने येतील चेंडूवरती, उचलतील, फेकतील, तोपर्यंत मिळत्या त्या चेंडूवरती 2 धावा. सिंगल डबलच्या साह्याने देखील हा सामना मी सहज जिंकू शकतो, हा आत्मविश्वास आहे फलंदाज नितीश आणि फलंदाज तेजस मध्ये. त्यामुळेच ते सिंगल डबलला जास्त प्राधान्य देत आहेत आणि सिंगल डबलच्या साह्याने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये पोई संघाने. ऑन साइडला फटका चांगला आहे, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. जिंकण्यासाठी 12 चेंडू शिल्लक, 8 धावांची गरज. गरज आहे सामना जिंकण्यासाठी. समीकरण सोपं झालं या मॅच मध्ये, कारण की फक्त 8 डाव बनवायचे आहेत 2 षटकांमध्ये. नेक्स्ट मॅच असेल मामनोली आणि रायते या 2 संघांमध्ये. मामनोली टीमला विनंती असेल व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं आहे, कारण की आज आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. दीपवीर बिराडे यांचं देखील आगमन झालेलं आहे, वेलकम. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल, मिळते 1 धावा, धावसंख्या 31. 31 धावा, जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक, बनवायचे धावा 7 या मॅच मध्ये. गोलंदाज आहेत या 3ऱ्या षटकामध्ये अनिकेत. ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल केला, डीप मध्ये फिल्डर आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. लॉंग लेग, सीमा पार, चौकार येतोय तेजस हरटच्या बॅट मधून.
3 धावांची गरज आहे. अभिनंदन योगराज बुटेरे आणि अभिनंदन क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी साहेबांचे